नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जर तुम्हाला वारंवार मूतखडा होत असेल किंवा किडनी फेल होण्यापूर्वी डॉक्टरांनी सांगितलेले 5 उपाय दूध दही खाल्ल्याने किडनी स्टोन या ठिकाणी बरा होतो का, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता वारंवार मूतखडा होत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. बघा, पाहू शकता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आजचा. वारंवार मूतखडा होतोय, किडनी फेल होण्यापूर्वी डॉक्टरांनी सांगितलेले हे 5 उपाय दूध दही खाल्ल्याने किडनी स्टोन बरा होतो. खरं तर वारंवार या ठिकाणी मूतखडा होणे आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळा किंवा वारंवार मूतखड्यांचा त्रास होणे याला वैद्यकीय भाषेमध्ये रिकरंट किडनी स्टोन म्हणतात. बहुतेक वेळा मूतखड्यामध्ये किडनी निकामी हे होत नाही, परंतु जर वारंवार खडे होत राहतील, लघवीचा मार्ग अडवला जाईल, वारंवार युरिन इन्फेक्शन म्हणजे UTI होईल आणि उपचारांना उशीर झाला तर मात्र किडनीचे कायमस्वरूपी नुकसान होण्याचा गंभीर असा धोका असतो. सुदैवाने जीवनशैलीत योग्य बदल, अचूक वैद्यकीय तपासण्या आणि नेफ्रोलॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्टच्या नियमित सल्ल्याने या समस्येवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते. पाहू शकता अपडेट आणखीन काय सांगतोय एकूणच सविस्तर असा. बघा, वारंवार मूतखडा होण्याची मुख्य प्रमुख कारणे कोणकोणती आहेत? खरं तर लघवीमध्ये काही विशिष्ट क्षारांचे आणि रसायनाचे प्रमाण वाढल्यास त्याचे स्फटिक बनतात आणि त्यातूनच मूतखडा तयार होतो. लघवीत कॅल्शियम ऑक्झालेट किंवा युरिक ॲसिडचे प्रमाण वाढणे आणि सिट्रेट या घटकाचे प्रमाण कमी असणे हे यामागील मुख्य कारण आहे. याशिवाय रोजच्या आहारात पाण्याचे प्रमाण कमी असणे, कुटुंबात आधी कोणाला मूतखड्याचा त्रास असणे, लठ्ठपणा, आहारात मिठाचे म्हणजे सोडियम अतिप्रमाण, मांसाहाराचे जास्त सेवन, गाऊट किंवा हायपरपॅथारायडिझम आणि चयापचयाचे विकार यामुळे वारंवार मूतखडे होत असतात. आणि नेमकं त्याची लक्षणे आणि दूध दह्याविषयीचा सर्वात मोठा असा गैरसमज तेच या ठिकाणी आपण दूर करत आहोत. खरं तर मूतखड्याची प्रमुख लक्षणे म्हणजे पाठीत किंवा पोटाच्या एका बाजूला अचानक तीव्र वेदना होणे, लघवीतून रक्त पडणे, मळमळ, उलट्या, लघवी करताना जळजळ होणे आणि कधीकधी ताप येणे व तसेच मूतखड्यासोबत ताप येणे हे देखील गंभीर असे संसर्गाचे लक्षण असू शकते. त्यामुळे अशा वेळी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. बघा, दूध आणि दह्याविषयीचा गैरसमज काय आहे? लोकांमध्ये असा मोठा समज आहे, दूध दही खाल्ल्याने मूतखडा वाढतो, परंतु वैद्यकीय शास्त्रानुसार दररोज योग्य प्रमाणात सुमारे 1000 ते 1200 मिलीग्रॅम या आहारातून कॅल्शियम घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहारातील कॅल्शियम आतड्यात ऑक्झालेटशी बांधले जाते आणि ज्यामुळे ऑक्झालेट शरीरात शोषले जात नाही आणि मूतखड्याचा धोका कमी होतो. त्यामुळे आहारातील दूध दही किंवा कॅल्शियम हे पूर्णपणे बंद करणे चुकीचे आणि नुकसानकारक ठरू शकते. बघा, लिंबू पाणी आणि ऑक्झालेटयुक्त अन्न आणि पाणी पिण्याचे नियम. लिंबू पाण्याचा फायदा: लिंबामध्ये सिट्रेट असते जे लघवीत खड्याचे स्फटिक बनण्यापासून रोखते. नियमित लिंबू पाणी प्यायल्याने सिट्रेटचे प्रमाण थोडे वाढते, पण केवळ लिंबू पाणी हा यावर संपूर्ण उपचार नाही. गंभीर आजारात डॉक्टरांच्या सल्ल्याने पोटॅशियम सिट्रेटची औषधे घ्यावी लागतात. त्यानंतर ऑक्झालेट असलेले अन्न: पालक, बीट, ड्रायफ्रूट, चॉकलेट, चहा यामध्ये ऑक्झालेट जास्त असते, परंतु सर्वांनाच हे बंद करण्याची गरज नसते. ज्यांच्या लघवीची चाचणीत ऑक्झालेट जास्त येते त्यांनीच हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खावे. ऑक्झालेटयुक्त पदार्थ खाताना कॅल्शियमयुक्त पदार्थांसोबत म्हणजे उदाहरणार्थ दुधासोबत खाल्ल्यास ऑक्झालेटचे शोषण कमी होते. त्यानंतर पाणी पिण्याचे प्रमाण: दिवसातून किमान 2.5 ते 3.5 लिटर म्हणजे द्रव पदार्थ किंवा पाणी पिणे हे गरजेचे आहे, जेणेकरून 24 तासात किमान 2 ते 2.5 लिटर लघवी होईल. दर तासाला पाणी पिण्याची गरज नसते, तर दिवसभरात लघवीचा रंग फिकट पिवळा राहील. अशा प्रकारे सतत हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर कॅल्शियमच्या गोळ्यांचा अतिवापर आणि प्रतिबंधात्मक तपासण्या: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा गरज नसताना कॅल्शियमच्या गोळ्या दीर्घकाळ घेणे टाळावे.
जेवणाच्या मध्ये किंवा रिकाम्या पोटी घेतलेल्या कॅल्शियमच्या गोळ्यामध्ये काही व्यक्तीमध्ये मूतखड्याचा धोका वाढू शकतो. जर डॉक्टरांनी कॅल्शियमच्या गोळ्या लिहून दिल्या असतील तर त्या नेहमी जेवणासोबतच घ्याव्यात. वारंवार मूतखडे होणाऱ्या रुग्णांनी जुना पडलेला खडा लॅबमध्ये तपासावा. यासोबतच रक्ताच्या चाचण्या आणि 24 तासाची लघवी तपासणी करून घेणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीरात मूतखडा का बनत आहे याचे देखील मूळ कारण स्पष्ट होते. त्यानंतर वैद्यकीय उपचार आणि दीर्घकालीन काळजी. खरं तर तपासणीच्या अहवालानुसार नेफ्रोलॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्ट रुग्णांसाठी विशिष्ट उपचार ठरवतात. यामध्ये लघवीतील ॲसिड कमी करण्यासाठी पोटॅशियम सिट्रेट, कॅल्शियम कमी करण्यासाठी थायझाईड लघवीचे औषध, आहारातील बदल किंवा युरिक ॲसिड कमी करणारी औषधे दिली जातात. हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे की घरगुती उपाय किंवा जीवनशैलीतील बदल हे मूतखड्यांचा धोका कमी करतात, परंतु ते वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या मनाने कोणतेही प्रयोग न करता डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे आवश्यक आहे. वारंवार मूतखडा होणे ही केवळ एक तात्पुरती वेदना नसून तो तुमच्या किडनीच्या आरोग्याशी जोडलेला एक गंभीर असा विषय आहे. अचूक चाचण्या करून या समस्येचे मूळ कारण शोधणे आणि त्यावर नेफ्रोलॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्टकडून वैयक्तिक उपचार घेणे हाच यावर एकमेव असा उपाय आहे. बघा, एकूणच पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे वारंवार मूतखडा होत असेल तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पहा. तुमच्या देखील मित्रमैत्रिणींना शेअर करा. डॉक्टरांनी सांगितलेले हे 5 उपाय याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.